नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। पणजी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं तिसरं राष्ट्रीय महाअधिवेशन उत्साहात संपन्न। गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती। रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात फूड टेस्टिंग लॅबसाठी 1 कोटींची मदत देणार। पालकमंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा। आणि गोव्यात डिजिटल मीडिया राष्ट्रीय अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांची विशेष मुलाखत। अनेक प्रश्नांना दिली दिलखुलासपणे उत्तरं। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता पळूया सविस्तर वृत्तांताकडे। गोव्यातील पणजी इथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं तिसरं राष्ट्रीय महाअधिवेशन उत्साहात पार पडलं। गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन करण्यात आलं। पणजी येथील कला अकॅडमीमध्ये आयोजित या महाअधिवेशनाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंद तानवडे, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, आयुष्मान भारत योजनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश शेटे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ आणि महासचिव विकास भोसले यावेळी उपस्थित होते। या अधिवेशनात समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला।
डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना समान हक्क आणि योग्य वागणूक मिळावी यासाठी देशभरातील पत्रकारांनी पणजीत एकजुटीचं दर्शन घडवलं। यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डिजिटल मीडियाच्या सर्व प्रश्नांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं आणि उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केलं। डिजिटल मीडियाच्या बळकटीसाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। झाला आपल्या भारत देशामध्ये दिव्यांगांचाही फेस्टिवल होऊ शकतो हे जर भारत देशाला कोणी पहिल्यांदा सांगितलं असेल तर ते गोव्याने आणि ते लीड जर कोणी केलं असेल तर सुभाष फडणवीस यांनी। इट इज अप्रिशिएटेड बाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी। आणि जर आपण पर्पलच का म्हणतोय तर इंटरनॅशनली दिव्यांगासाठी पर्पल हा कलर हा रिकॉग्नाइज केलेला आहे, म्हणून त्याला इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल ऑलमोस्ट 20 वेगवेगळ्या कंट्रीतले जे दिव्यांग आयुक्त जे आहेत त्याने ह्या इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवलमध्ये भाग घेतला आणि कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत या दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारी अशी वेगवेगळी ऑर्गनायझेशन या पर्पल फेस्टिवलमध्ये आली होती। ती खासियत आहे या कार्यक्रमाला। खास करून ज्याने हा कार्यक्रम लीड करतात श्री राजा मानेजी, फाउंडर प्रेसिडेंट आपल्या डिजिटल मीडिया इथे आहेत, त्यांचंही स्वागत। श्री ओमप्रकाश शेट्टी, हेड ऑफ द आयुष्मान भारत, श्री रामकृष्ण नेतान, स्टेट प्रेसिडेंट ऑफ द बीजेपी किसान मोर्चा आणि व्यासपीठावरती असलेले बाकी मान्यवर, समोर असलेले विशेष करून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणीहून आलेले वेगवेगळे डिजिटल मीडियाचे हेड आणि विशेष करून आमचे मित्र श्री अनिल पाटील जे गोवा हेड आहेत त्यांनी मुद्दामून या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं आणि मला या कार्यक्रमाला यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो। हा कार्यक्रम पूर्ण दिवसभर चालणार आहे। वेगवेगळे मान्यवरांचं या ठिकाणी म्हणजे आपण म्हणतोय जसं संवाद तुमच्या बरोबर वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटल मीडियाचा कशा पद्धतीने पुढे जावा आणि डिजिटल मीडिया ही कशा पद्धतीने ऑफिशियली फॉर्म्युलेटेड म्हणा किंवा त्याला आपण जे म्हणतोय की फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने बसवावी याच्यावरही चर्चा होईल। आपण सगळ्यात अगोदर म्हणतोय की डिजिटल युग म्हणा किंवा डिजिटल इंडिया ही सुरू जर कोणी केली असेल तर ते ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी। त्यामुळे तुम्ही आता जे सांगितलं की डिजिटल मीडिया ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही माझ्यावरती सोपवलेलं आहे। मी नक्कीच म्हणजे हा विषय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि सेंट्रल मिनिस्टर फॉर द इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग यांच्यापर्यंत याच्यासाठी खास पत्र लिहीन आणि तुमचे सगळे विषय जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवेल। ज्याने डिजिटलमध्ये क्रांती घडवली ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी, त्याला नक्कीच हा विषय माहिती पण आहे, फक्त तो विषय त्यांच्या डोळ्यासमोर आणून तो फॉर्म्युलेट करण्याची गरज आहे। रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नाविन्यपूर्ण फूड टेस्टिंग लॅबसाठी पुढील 2 महिन्यात 1 कोटी रुपये देण्यात येतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केली। अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभात ते बोलत होते। हा कार्यक्रम खातू नाट्य मंदिरात उत्साहात पार पडला। पण आजचा कार्यक्रम हा अतिशय आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि शिल्पाताई जाहीरपणाने सांगतो की 1 कोटी 2 कोटी हा विषय माझ्या दृष्टीनं फार गौड असं म्हणणार नाही। आज मी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करतो। CSR मधून आपण जेवढे पैसे लागतील तेवढे देऊ, परंतु प्रत्येक माजी विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे। आज 1 कोटी जबाबदारी तुम्ही मला सांगितली ना, की जाहीरपणाने सांगतो 1 कोटी जबाबदारी आज उदय सामंत घेतली पुढच्या 2 महिन्यात। आणि शिल्पाताईला माहिती आहे तासावर काम करणारा नाही माणूस आहे। 48 तासात चेक येतो म्हटलं तर 48 तासात चेक येतो। पुढच्या 2 महिन्यामध्ये माझ्याकडनं 1 कोटी रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन देण्याची जबाबदारी माझी, हे जाहीरपणाने सांगतो। यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीला शैक्षणिक हब बनवण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला। वैद्यकीय, अभियांत्रिकी, कौशल्य विकास आणि संस्कृत विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज उरणार नाही असं त्यांनी सांगितलं। तसंच संस्थेने माजी विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवावा, यामुळे संस्थेची प्रगती अधिक वेगाने होईल असंही त्यांनी नमूद केलं। आणि मी दिला म्हणजे जबाबदारी संपली नाही, आपण प्रत्येक माजी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। आज आपल्या माजी विद्यार्थ्यांची ताकद जर आपण बघितली तर तुम्हाला कुठेही जायला लागणार नाही। एवढ्या चांगल्या स्तरावर आपले माजी विद्यार्थी काम करतायत, त्यांना फक्त कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे, त्यांना सुद्धा मान
हे बघा, प्रत्येकाला मान सन्मान दिल्यानंतरच समोरचा मान आपल्याला देत असतो. त्याच्यामुळं याच्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. तर आपले माजी विद्यार्थी किती आहेत, परदेशामध्ये किती आहेत, राज्यामध्ये किती आहेत, परराज्यामध्ये किती आहेत, त्यांची आपण यादी तयार करू, त्यांना आपण बोलू. हे संकल्प आहे त्याच्यापेक्षा दुप्पट मोठं करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू. पण ज्यावेळी हा प्रयत्न आपला यशस्वी होईल त्यावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या कॉलेजमध्येच शिकण्याची भूमिका घेतली पाहिजे. पालकांना देखील माझी विनंती आहे की रत्नागिरीसारखं, गोगटे जोगळेकर सारखं कॉलेज मी महाराष्ट्रामध्ये बघितलेलं नाही. तर मी प्रामाणिकपणानं सांगतो. आज कदाचित याच्यावर आक्षेप येऊ शकतो, मी राज्याचा उच्च शिक्षण मंत्री असताना एकाच संस्थेवर का बोलतो. मी आताच साहेबांना सांगत होतो की आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे जाणं गरजेचं आहे. आज रयत शिक्षण संस्थेची क्लस्टर युनिव्हर्सिटी झाली, HR कॉलेजची क्लस्टर युनिव्हर्सिटी झाली, मग रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची क्लस्टर युनिव्हर्सिटी का करायची नाही. जर 22,000 विद्यार्थी आपल्याकडे शिकतायत, 22 युनिट आपली चालू आहेत, तर आपला हक्क आहे की आपल्या क्लस्टर युनिव्हर्सिटीचा प्रस्ताव शासनाला मंजूर केला पाहिजे. आणि पुढे जाऊन अजून एक सांगतो की आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद नाईक साहेब आहेत. आज केंद्र शासन 60 कोटीवर क्लस्टर युनिव्हर्सिटी मंजूर करतो. जर हा प्रस्ताव आपण केंद्र शासनाकडे व्यवस्थित पाठवला आणि श्रीपाद नाईक साहेबांना सांगितलं की 60 कोटीमधले एकूण 100 कोटी रुपये देतं शासन, त्यातले 40 कोटी रुपये केंद्र शासन देतं. श्रीपाद नाईक साहेबांनी जर पुढाकार घेतला तर ते देखील 40 कोटी रुपये आपल्याला मिळू शकतात. अशी काहीतरी यंत्रणा भविष्यामध्ये आपण नक्की तयार करू. आज मला आवर्जून या कार्यक्रमाला आपण बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि एक माजी विद्यार्थी म्हणून ज्या ज्यावेळी संस्थेला अडचणी, ज्या ज्यावेळी माझी आपल्याला गरज लागेल त्यावेळी मी तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो. कार्यक्रमात नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, ॲडव्होकेट विजय साखळकर, डॉक्टर मुकुंद जोशी, ॲडव्होकेट विलास पाटणे, प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी संस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. ही प्रयोगशाळा शेतकरी आणि उद्योजकांसाठीही उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. आपण सगळे साक्षीदार म्हणून उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रथम मी तुमचं कौतुक करते. 50 वर्षाची वाटचाल ही सोपी वाटचाल नाही. प्रत्येक दगड किंवा प्रत्येक मैल आपण म्हणू पार करताना किती अवघड आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. मला काल एक जण असं म्हटलं की आम्हाला फार कौतुक वाटलं की तुमचे सगळे शिक्षक निधी गोळा करण्यासाठी, आमंत्रण देण्यासाठी स्वतः आले. मी प्रथम सर्व शिक्षकांचं मनापासून कौतुक करते की विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, नागरिकांपर्यंत तुम्ही पोहोचला, त्याबद्दल तुमचं मनापासून मी कौतुक करते. रक्कम किती जमवली ह्याच्यापर्यंतपेक्षा मी किती जणांपर्यंत पोहोचलो हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आज माझे विद्यार्थी इथे उभे आहेत, इथे उपस्थित आहेत. मी या सगळ्यांना एक आवाहन करते, सगळ्यांनी सारखे पैसेच मला पाहिजेत, संस्थेला पैसे पाहिजे समजू नका. तुमच्यापर्यंत येण्याचा उद्देश असा आहे की चांगल्याचं चक्र हे चालवावं लागतं. आज तुम्ही आजार असलेल्या प्रत्येकाने आपल्या मनाशी एक निश्चय करा की मी 5 जणांना माझ्या 5 विद्यार्थ्यांना उभं करीन. असलेल्या पूर्वीच्या शिक्षकांनी अनेक लोक उभी केलेत, आपण त्यावेळेला ज्ञानदान करू. पण आता काय केलं पाहिजे तर मी सल्ला देईन, मी वेगळ्या क्षेत्रात काम करायला त्याला मार्गदर्शन करीन किंवा त्याला जे हवं आहे त्याची गरज मी भागवीन असं मला वाटतं. इथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं जर हा संकल्प केला तर आजचा सुवर्णमयी क्षण हा फळास आला असं मी समजेन. कारण आपले विद्यार्थी 3,000 ज्युनियर कॉलेजचे, 3,500 सिनियर कॉलेजचे, प्रत्येकाने आपली काय जबाबदारी. मी नेहमी असा विचार करते की माणूस असं म्हणतो मला यांनी काय दिलं, तर माझं मन मला पहिला प्रश्न विचारतो तू त्यांना काय दिलंस. ज्या वेळेला मला लोकांनी काय दिलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हा महत्त्वाच्या प्रश्नावर जेव्हा माणूस स्वतः चिंतन करतो, मनन करतो, तेव्हा भारत देश मोठा होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि याची सुरुवात शिक्षण संस्थाच करू शकतात. ॲडव्होकेट विलास पाटणे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हे मातृभाषेमध्येच मिळाले पाहिजे असं सांगत स्पर्धा परीक्षेसाठी कोकणातील मुलांसाठी निवासी केंद्र होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेला तुम्ही आता कुठेच थांबवू शकत नाही. पण शिकण्याची गती
त्यातला असलेला उद्देश आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यामध्ये आता आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय राहत नाही. म्हणजे आता कालभर असं बोललं की समुद्रात मासे किती आहेत, पाऊस कधी पडणार, कुठे पडणार, हे तुम्हाला आता सर्व AI वर उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून हे सर्व करत असताना एआयचे काही दुष्परिणाम नक्की आहेत, पण एआयला आपण टाळू शकत नाही. म्हणजे मध्यंतरी सोनी टीव्हीने एक मोठी जगभरची एक स्पर्धा घेतली छायाचित्रकाराची आणि पहिल्या नंबरचं बक्षीस जर्मन चित्रकाराला दिलं. जेव्हा तो त्या स्पर्धेचं चित्रकाराचं बक्षीस घ्यायला स्टेजवर गेला, तो म्हणे मी ह्या बक्षीस घ्यायला लायक नाही, कारण मी जे चित्र काढलं ते AI जनरेटेड होतं. आता AI जनरेटेड आर्टिकल लिहिता येतं, AI जनरेटेड नाटक लिहिता येतं, सगळं AI जनरेटेड असतं. हे कुठपर्यंत जाऊन पोहोचणार आहे मला वाटतं कठीण आहे. आणखी एक छोटा मुद्दा आहे की जो मला कायम, कारण मराठी भाषे मंत्री आपल्या व्यासपीठावर आहेत. 86% विद्यार्थ्यांनी सरळ सर्वे केल्यानंतर कल दिला की आम्हाला मराठी शाळा नको आहेत, आम्हाला इंग्रजी शाळा पाहिजे. आता याला कारण अनेक आहेत. आपली शिक्षण व्यवस्था आहे, आपले पालक आहेत, आपले अमुक सगळेच आहेत, त्यामुळे तसं होणारच आहे. पण जगभरचा कुठलाही तुम्ही शिक्षण तज्ञ घेतला तर त्याचं म्हणणं असं आहे की तुमचं शिक्षण हे मातृभाषेतच होण्याची गरज आहे. कुठलंही जगातलं शिक्षण हे त्या मातृभाषेत होतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने पावलं टाकले पाहिजे. सामंत साहेब, तुमच्या संबंधी एक विषय मी तुमच्याकडे सातत्याने म्हणतो आहे की आज 15 वर्ष आपण कोकणामधलं बोर्ड हे महाराष्ट्रात पहिलं आहे, हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण स्पर्धा परीक्षेकडे आपली मुलं फार गांभीर्याने वळत नाहीत. जसं कोल्हापूरला आणि ठाण्याला निवासी स्पर्धा परीक्षेकरता केंद्र नीट चालवलं जातं, त्यातून चांगले विद्यार्थी घडतात. आपण असं मला वाटतं एक कोकणामध्ये सर्व शिक्षण संस्थेशी बोलून आणि तुमचं मराठी भाषा हे काही डिपार्टमेंट आहे त्यांच्या अनुषंगाने असं एक तुम्ही निवासी केंद्र तयार करा, जिथे आपली मुलं शिकतील, घडतील आणि पुढल्या पिढीतले IAS IPS विद्यार्थी होतील. मला वाटतं त्याची खूप गरज आहे. वाईट असं वाटतं की मराठी भाषा असून देखील महाराष्ट्रात आत्ता IASला जे UPSCला विद्यार्थी पास झाले त्यातला एकही मराठी माध्यम घेतलेला विद्यार्थी नाही. ही सुद्धा एका अर्थाने शल्य आपल्या समोर आहे, तेही बदलण्याची गरज आहे. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक बाबूराव जोशी आणि मालतीबाई जोशी यांना अभिवादन करून दीप प्रज्वलनानं झाली. प्रास्ताविकात आनंद देसाई यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. शिवछत्रपती पुरस्कार विजेती माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या सावंत यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक वैभव कानिटकर यांनी केलं, तर आभार उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी मानले. पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली.
गोवा इथे आयोजित डिजिटल मीडिया संपादक आणि पत्रकारांच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. परंतु मनापासून तुमचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे की महाराष्ट्रातली सगळी लोक आज मला गोव्यामध्ये बघता आली, तुमच्याशी संवाद साधता आला आणि अनेक गोष्टी तुमच्याशी चर्चा देखील करता आली. मी मगाशी एक फक्त सुतोवाच केला की राजकारण्यांसाठी पत्रकारांचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. तो डिजिटल पत्रकार असू दे, इलेक्ट्रॉनिक पत्रकार असू दे किंवा प्रिंट मीडियाचा पत्रकार असू दे, शेवटी राजकारण्यांचे आणि पत्रकारांचे संबंध देखील अतिशय जिव्हाळ्याचे असले पाहिजे. मला तर असं वाटतं की कौटुंबिक असले पाहिजे. आणि म्हणून मी प्रामाणिकपणाने मानेसाहेब सांगतो की माझ्यावर 30 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वेळा टीका झाली, पण मी त्या टीकेला एका शब्दानं देखील उत्तर दिलं नाही. याचं कारण ज्यावेळी पत्रकारांनी प्रिंट मीडियाच्या निमित्तानं मला काही सल्ला दिला, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दृष्टीनं मला काही सल्ला दिला किंवा डिजिटल मीडियाच्या दृष्टीनं जो काही मला सल्ला दिला, तो मी सल्ला मानला, ती माझ्यावरची टीका मी कधी मानली नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकारांशी म्हणजे बहुतेक पत्रकारांशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. खरं तर माझा राजकीय प्रवास आता मानेसाहेबांनी विचारला कसा झालं, काय झालं. 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी आज तुमच्यासमोर गोव्याला आलो याचं कारण जसं माझा मतदारसंघ आहे, जसं माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून दिलं म्हणून मी 5व्यांदा विधानसभेवर गेलो, उद्योगमंत्री झालो, तसं तुमचा देखील वाटा आहे की जर तुम्ही आम्हाला कधीही दाखवलं नसतं तर उदय सामंत महाराष्ट्राला आणि गोव्याला देखील कधी कळला नसता. त्याच्यामुळे आमच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा देखील फार मोठा हात आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं आभार मानले पाहिजे, तुमच्या सगळ्यांचं कौतुक देखील केलं पाहिजे. मी रत्नागिरीचं निमंत्रण एवढ्यासाठीच आपल्याला दिलं आणि गेले 3 वर्ष सातत्यानं मी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणा, पालघर आणि मुंबई अशा 5 जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकारांना मी रत्नागिरीत घेऊन येतो एका कार्यशाळेसाठी. त्याच्यामध्ये माझ्याबद्दल चांगलं छापा किंवा माझ्याबद्दल चांगलं दाखवा ही कधीही अट नसते. पण पूर्वीची रत्नागिरी काय आहे आणि आताची रत्नागिरी काय आणि वर्षावर्षानं बदललेली रत्नागिरी काय आहे, पर्यायानं बदललेलं कोकण काय आहे, हे आपल्या कोकणवासियांना कळावं हा मानेसाहेब त्याच्यामधला माझा उद्देश असतो. 4थ्या वर्षी देखील तो कार्यक्रम आपण करणार आहे. तुमच्या प्रमुख लोकांना तिथे देखील मी बोलवेन. पण तुम्हाला निमंत्रण देण्याचं अजून एक महत्वाचं कारण आहे की आज सोशल मीडियाचा जमाना आहे, डिजिटलचा जमाना आहे आणि या डिजिटल जमान्यामध्ये नक्की आम्ही जे काही चांगलं करतोय हे तुमच्यापर्यंत जर पोहोचलं तर तुम्ही ते लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आणि म्हणून तुम्हाला बोलवण्याबद्दल आनंद देखील आहे आणि स्वार्थ देखील आहे. तुम्ही आल्यानंतर जर 1400 पत्रकार 2000 पत्रकार माझ्या रत्नागिरीमध्ये तुम्ही आला डिजिटलचे, तर एका दिवसात माझं रत्नागिरी 2 कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हा माझा त्याच्यातला स्वार्थ. बाकी रत्नागिरीचा पाहुणचार तुम्ही कधीही विसरणार नाही अशा पद्धतीचा करू ही देखील खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. यावेळी डिजिटल मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी उदय सामंत यांचा सत्कार केला. तसंच उदय सामंत यांच्या हस्ते डिजिटल क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांची प्रकट मुलाखतही आयोजित करण्यात आली होती. ही मुलाखत राजा माने यांनी घेतली. या संवादात डॉक्टर उदय सामंत यांनी विविध विषयांवर दिलखुलास उत्तर देत डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावावर भाष्य केलं की तुमच्याकडं महाराष्ट्र
उद्याचा उपमुख्यमंत्री, उद्याचा मुख्यमंत्री, तुमचं वय, तुमचा आत्ताचा वकूफ आणि तुमचा कॅनव्हास पाहता आमच्या नव्या पिढीतील पत्रकार तर आवर्जून घेतात. तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे? हे पहिलं आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की मला ही संधी आपण दिलीत. पण तुम्ही मला प्रकट मुलाखतीला बोलवलं की माझा राजकीय पत्ता कट करायला बोलवलं मला कळत नाही. सुरुवातीलाच आपली भावना कदाचित ती माझ्याप्रती असेल, पण मला माझे लिमिटेशन्स माहिती आहेत. म्हणजे मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि मी अनेक वेळा असं सांगितलं की माझी 25 वर्षाची राजकीय कारकीर्द जर आपण बघितली तर ती शरद पवार साहेबांपासून सुरू झाली. माझी दादा असतील, त्यांनी दिलेली संधी असेल, पण या 3.5 वर्षामध्ये जो मला एक्सेस महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला, त्याच्यामुळं प्रामाणिकपणानं सांगतो की एकनाथ शिंदे साहेबच मोठे व्हावेत ही प्रामाणिकपणाची माझी भावना आहे. त्याच्यामुळे मग सांगितलं की माझं लिमिट मला माहिती आहे, मी कुठपर्यंत जायचं, आणि मी एवढा काही महत्त्वाकांक्षी नाही. माझी राजकीय पार्श्वभूमी जर बघितली तर माझ्या घरात कोण ग्रामपंचायतीचा सदस्य देखील नाही. असं असताना जर एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं भरभरून दिलं आहे तर याच्या पुढे अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही. आज जाहीरपणानं सांगतो की जे कुठचं मोठं पद असेल ते माननीय एकनाथ शिंदेनाच मिळावं ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. नाही, ही भावना तुम्ही वेळोवेळी व्यक्त केलेली आहे, परंतु सुरुवातीलाच आपण म्हणालात की ही पत्ता कट करण्यासाठीची मुलाखत आहे की काय, तर तुम्हाला असं का वाटतं की तुमचा पत्ता कट होऊ शकतो? नाही, कसं असतं की आता तुमच्या मनामध्ये मी मोठा बाबा असा आहे, पण माझ्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेब मोठे व्हावे असत आहे. आता मी पत्रकारिता मी देखील 25 वर्ष जवळून बघितलेली आहे, अनुभवलेली आहे. त्याच्यामुळे जे मनातच नाही तो जर प्रश्न तुम्ही विचारला आणि ते महाराष्ट्रापर्यंत आता पोचणार आहे, बरोबर आहे की नाही? मग हा गोव्यात जाऊन स्वतःची इच्छा प्रकट करतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की माझी लिमिटेशन्स मला माहिती आहे आणि प्रामाणिकपणानं सांगतो की ज्या नेत्यानं माझ्यासारख्याला महाराष्ट्रामध्ये फिरण्याची संधी दिली, महाराष्ट्रामध्ये माझा चेहरा शिंदे साहेबांमुळेच ओळखायला लागले, त्या नेत्याच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी करायचं हे अजिबात नाही. आणि मगाशी तुम्ही जे म्हटलात ते गट 100% गट आमचा आहे, पण तो शिवसेनेचा आहे आणि फक्त एकनाथ शिंदेचा आहे. नाही, स्वबळावर आल्यानंतर ते 1 नंबरचे होऊन मी जर 2 नंबरचे झालो तर ठीक आहे, पण आम्ही महायुतीतच लढणार आहोत हे पण निश्चित आहे. त्याच्यामुळे जे काय मोठं पद मिळेल ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाच मिळायला पाहिजे, कारण त्याच्यामागे त्यांचा संघर्ष आहे. त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जपलेला आहे, आमच्यासारख्या आमदारांना जपलेला आहे. व जी व्यक्ती विधानसभेमध्ये 200 आमदार निवडून येणार ही खात्री देते आणि विधानसभेला 200 क्रॉस आम्ही आमदार जिंकतो, याच्यामधला कॉन्फिडन्स बघा. हा ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता, हा एकनाथ शिंदे साहेबांचा आत्मविश्वास होता. आणि अशा नेत्याला सपोर्ट करणं, त्याला पाठबळ देणं हे माझं कर्तव्य समजतो. अगदी बरोबर. एक व्हर्सटाईल नेता आणि मास बेस, भलेही पवार साहेबांच्या पातळीवर आपण आज पोचलेले नसाल मास बेस या अर्थानं, परंतु व्हर्सटाईल आणि मास बेस नेता म्हणून आज महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतो. अगदी नाट्य चळवळी असोत, महाराष्ट्रातल्या साहित्य चळवळी असोत, उद्योग चळवळी असोत, किंवा कुठलीही सकारात्मक चळवळ चालली की ते उदय सामंत त्या चळवळीतल्या माणसाला जवळचा वाटतो. हे जवळचं जे वाटणं आहे हे याचा राजकारणात फायदा होतो की तोटा होतो? नक्कीच फायदा होतो ना, 100% फायदा होतो. माझी राजकीय सुरुवात तुम्हाला सांगितलं की माझी राजकीय सुरुवात देखील माझ्या मित्राला ग्रामपंचायतीचा सदस्य बनवण्यापासून झाली. पाली युवा मंच नावाची एक संस्था समोर सगळे प्रस्थापित, आणि पाली युवा मंचातनं त्याला काही बेस नाही, त्याच्यातनं आमचा एक मित्र उभा राहतो आणि तो 350 मतांना समोरच्याचं डिपॉझिट घालून जिंकतो. ही आमची राजकीय सुरुवात. त्याच्यामुळं मी जसं म्हटलं की मी स्वतः क्रिकेट खेळायचो, मी स्वतः बॅडमिंटन खेळायचो, स्वतः मी स्पोर्ट्समध्ये होतो. आजही अनेक स्पोर्ट्स असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. मी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतो. आता तर मी ऑल इंडियाची आम्ही जी टेनिस, म्हणजे गोव्याचे पण माझे सहकारी त्याच्यामध्ये आहेत, टेनिस क्रिकेट असोसिएशन जे आम्ही केलेलं आहे, फेडरेशन जे केलेलं आहे, त्याचा मी देशाचा वर्किंग प्रेसिडेंट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पवारसाहेबांच्या सानिध्यामध्ये 20-25 वर्ष राहिल्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं काम असावं ही त्यांनी जी शिकवण दिलेली होती त्याचा मला आजही फायदा होतो. आणि मला सांगा की जेव्हा मी रामदास फुटाण्यांकडे जातो
त्यांचे माझे काही राजकीय संबंध नाहीत. अरुण म्हात्रेंकडे जातो, त्यांचे काही माझे राजकीय संबंध नाहीत. अशोक नायगावकरांकडे जातो, माझे काही राजकीय संबंध नाहीत. अनेक पत्रकारांकडे मी जातो, ते काही माझे राजकीय संबंध नाहीत. पण राजकीय संबंध नसताना जेव्हा आपण संबंध वाढवतो त्याचा फायदा नक्की राजकारणामध्ये होतो, याचा माझा याच्यावर विश्वास आहे. आता दुसरी माझी आपल्याला विनंती आहे की मगाशी मी ऐकलं की पहिलं तुमचं अधिवेशन कुठे याला झालं, पहिलं भिलारला झालं, महाबळेश्वरला झालं, भिलारला झालं, पण माझ्याशी संबंधित झालं. भिलार आता माझ्याकडे आहे, मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे. नंतर तुमचं कनेरी मठामध्ये झालं, तिथं देखील माझ्या आणि महाराजांच्या अतिशय जवळचे संबंध आहेत. आज गोव्याचं झालं. आज तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की माझा जो जन्म आहे, प्रमोद सावंत ही मित्रच असतील ना? त्याच्या पुढचं सांगतो, माझा जो जन्म आहे तो गोव्यामध्ये झालाय, मडगावमध्ये, बरोबर आहे, मी तिथं पण झालं. आता माझी विनंती आहे की पुढचं 4थं अधिवेशन जे आहे ते माझ्या कर्मभूमीमध्ये तुम्ही रत्नागिरीमध्ये करावं. नक्की नक्की नक्की. आणि रत्नागिरीचे अनेक आहेत ना, मी आता इथं बघितले, अनेक लोक आलेले आहेत, हे पण रत्नागिरीचीच आहेत. तर हे सगळं अतिशय चांगल्या पद्धतीनं, हे गोव्या एवढं मला माहित नाही, पण कोकणच्या पद्धतीनं तुमचं स्वागत करतील. तर पुढचं आजच जाहीर करा की तुमचं अधिवेशन हे रत्नागिरीला आहे. पुढचं अधिवेशन आपलं रत्नागिरीत असेल, म्हणजे त्याच्या पुढचं आपण सकाळी जे दिल्लीत घ्यावं असं चाललं होतं, तर ते आपण पोस्टपोन करूया आणि उदयजींचं निमंत्रण इमिजिएट स्वीकारून पुढचं आपलं अधिवेशन, 4थं अधिवेशन हे रत्नागिरीत असेल. रत्नागिरी, दिल्ली व्हाया रत्नागिरी करा, चालेल ना? पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पणजी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं 3रं राष्ट्रीय महाअधिवेशन उत्साहात संपन्न. गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात फूड टेस्टिंग लॅबसाठी 1 कोटींची मदत देणार. पालकमंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा. आणि गोव्यात डिजिटल मीडिया राष्ट्रीय अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांची विशेष मुलाखत. अनेक प्रश्नांना दिली दिलखुलासपणे उत्तरं. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.